30 मार्च आज आहे. अतिक्रमण हटाव मोहीम कराड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आपण पाहताय हातगाडीवाले जे आहेत त्यांनी स्वतःहून आपले हातगाडी जे आहेत ते सध्या हटवलेले आहेत. आपण पाहता हे दृश्य कराड वार्तातून. काही वेळानंतर आज 30 मार्च आहे आणि काही वेळानंतर हे अतिक्रमण हटाव कराडात मोहीम राबवली जाणार आहे. या ठिकाणी बहुतांशी जे हातगाडी होते किंवा टपऱ्या होत्या त्या देखील हटवण्यात आलेल्या आहे. एकंदरीत सध्या अतिक्रमण हटाव मोहिमेची जी धास्ती आहे ती सध्या व्यावसायिकांनी घेतलेली आहेत. मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमेला जी सुरुवात आहे ती कराडच्या कृष्णा नाक्यावरून होणार आहे. ही जी मोहीम आहे ती कृष्णा नाक्यावरून सुरू होणार आहे आणि कृष्णा नाक्यावरून ही मोहीम विजयदेव चौकात येईल. त्यानंतर स्टँड परिसरात ही मोहीम येईल आणि तिथून ते पुढे कोल्हापूर नाक्यापर्यंत आज राबवण्यात येणार आहे. आपण पाहताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या टपऱ्या व्यावसायिकांनी उभ्या केलेल्या होत्या त्या मोहिमेच्या पूर्वी टपऱ्या ज्या आहेत त्या हटवण्यात आलेल्या आहे. पूर्णपणे हा जो फुटपाथ आहे तो सध्या आता मोकळा श्वास घेतोय, मोकळा करण्यात आलेला आहे. व्यावसायिकांची इकडे बजबजपुरी झालेली होती. हा पूर्णपणे फुटपाथ जो होता तो बंद करण्यात आलेला होता. इकडे प्रवाशांना चालणं देखील मुश्किल होतं. मात्र आज मोहिमेची जी अतिक्रमण हटाव मोहिमेची धास्ती जी आहे ती सध्या व्यावसायिकांनी घेतलेली आहे आणि आपल्या ज्या टापऱ्या आहेत त्या त्यांनी हटवलेल्या आहेत. आता काही वेळानंतर इकडे मोहीम सुरू होणार आहेत. मात्र मोहिमेच्या पूर्वीच हे हातगाडी जे आहेत ते सध्या या ठिकाणावरून काढण्यात आलेले आहे. दृश्य पाहतोय आणि आता हा फुटपाथ जो आहे तो मोकळा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांच्याकडून सध्या कराड नगरपालिकेला धन्यवाद देण्यात येत आहेत. अनेक वेळा